तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर आता मी आलेलो आहे कळवा स्टेशनला आणि सकाळचे 7:30 वाजलेत. तर आता जाऊया इथून आपण ठाण्याला आणि मग ठाण्यावरनं आपल्या तुम्हाला माहिती आहे की माझी ट्रेन असते कर्जतची, मग ती पकडून जाऊ आपण कॉलेजला. तर आता येत होतं तर पूर्ण रस्ता पूर्ण वातावरणात धुका आहे. बघू शकता पुढचं तुम्हाला काहीच दिसत नाही, थोडंसंच दिसतंय, त्यानंतर पूर्ण धुके दिसत आहेत आणि हळूहळू पाऊस पण पडू लागला आहे. चला आता आपण जाऊया इथून आता स्टेशनला थोडा चालत जाऊया पुढं. इथून ट्रेन लागेल, ट्रेन पकडून जाऊ आपण ठाणे स्टेशनला. 3 hours later. आता मी आलो आहे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि हा माझा कॉलेजचा एंट्रन्स आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या कॉलेजचं नाव यादाराव तासगावकर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर आता आपण जाऊया इथून आतमध्ये. आणि हे आमच्या कॉलेजच्या इकडचं एंट्रन्सला मंदिर आहे. जाऊया आपण कॉलेजच्या आत. तर इथं आता तयारी चालली आहे, कारण आमच्या कॉलेजचा फ्रेशर पार्टी आहे, त्याची तयारी आहे. तर 1-2 दिवसात आहे ती. तर आता जेवूया, कारण भूक लागली आपल्याला. तर आज मम्मीने कोबीची भाजी आणि चपाती दिले, ते खाऊया आपण आणि मग कॉलेजवरनं निघूया. आता फायनली गाईज चाललो आहे घरी. आज कॉलेजमध्ये जास्त वेळ नाही थांबलो, थोडाच वेळ थांबलो आणि आता निघालो आम्ही. तर आता जाऊ आपण स्टेशनला, बघू आता कशी काय आपल्याला ट्रेन भेटते. ही बघा काय आमच्या कॉलेजची सर्व्हिस व्हॅन आहे. आता या पोरांना घेऊन चालले कुठेतरी, काय माहिती कुठं चालले. नवीनच ओपन केले. तर तुमच्या कॉलेजमध्ये पण अशी व्हॅन असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जात होतो चालत, पण आता आलेली आहे बस, तर जाऊ आपण बसने. या आज नशीब चांगला होता आपला. फायनली आता आपण बसलेलो आहे. तर आता 5-10 मिनटात आपण पोचू स्टेशनला. तर आज अचानकच काय माहिती कशी बस आली. आता या टाईमला बस अवेलेबल नसते, डायरेक्ट 2च्या नंतर अवेलेबल होते, पण आज झालं तर बरं झालं. तर तुम्ही बघू शकता आज बाहेर किती चांगलं व्ह्यू आहे, कारण आज पाऊस पण पडलेला नाही, पण काळे ढगात आहेत, पण वातावरणात मस्त वाटतं. इकडं 12ही महिने वातावरण एकदम मस्तच वाटतं, कारण हा एकदम गाव एरिया आहे, तुम्ही बघू शकता. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and बघू शकता तुम्ही आता दुकानं आलेले आहेत, आणि हे दुकानं कमी कमी आमच्या कॉलेजपासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे बघा एवढा गाव एरिया आहे की इथं दुकानं पण लय लांब आहेत. तर खूपच हा गाव एरिया आहे. पण उतरून आलेलो आहे भिवपुरी स्टेशनला, आणि इथं आल्यावर बघितलं ट्रेन कितीची आहे, तर 1:36ची लागलेली. म्हणजे आज कमीत कमी आपल्याला 1 तास लेट झाला आहे, कारण आता 12:30 वाजलेले आहेत आणि ती पण स्लो ट्रेन लागली. तर आपल्याला आज जायला खूपच टाईम होईल. बघू आता ट्रेन अजून लेट येते काय, येते बरोबर राईट टाईममध्ये. 1च्या ते आता आपल्या 1 तास इथंच बसायचं आहे. बघू शकता तिथं तुम्ही ट्रेनचं हे लागले, इंडिकेटरवर लागले ट्रेन. इथं दिसत नाही, ब्लर दिसत आहे, पण 1:32 लागली. इथं आपली ट्रेन उभी आहे मालगाडी. इथं दरवेळी मालगाडी उभीच असते आणि या ट्रॅकला आपली येते गाडी. बघू आता आपली ट्रेन कधी येते. आता आपली ट्रेन यायला 1 तास आहे. तर माझ्याकडं टाईम होता, तर मी इथं स्टेशनला असाइनमेंट लिहित बसलो, कारण आता आमच्याच कॉलेजमधून खूप सारे असाइनमेंट्स दिल्यात आणि ते आता आपल्याला कंप्लीट करावे लागतील. ते पण 10-15 दिवसात ते सबमिट करायला लागतील. तर माझ्याकडे टाईम होता, तर मी इथं लिहायला बसलो. तर आता झाले थोडी लिहून आणि थोडी लिहितो आहे. बघू आता जेवढी होते तेवढी लिहूया आणि बाकी राहिलेली घरी लिहू. तर असाइनमेंट एक तर झाले लिहून, तर दुसरी लिहायला घेतलेली ती अर्धी झाले. बघू जेवढं होतं तेवढं लिहू, बाकी आपण घरी लिहूया.
तर आता आज काही ट्रेन येत नाही वाटतं, कारण जी आपली 1:36ला ट्रेन होती ती पण आता 2-4 पोस्टपोन झाले. तर आता या अगोदरची 1:09ची पण होती, ती पण बोलतात की पोस्टपोन जाऊन 1:36 झाली आणि आता 1:36ची 2-4 झाले. तर आता परत आपल्याला अर्धा तास थांबायला लागणार आहे. तर काय माहिती आजचा दिवसच आपला अनलकी आहे. बघू शकता इथं पण प्लॅटफॉर्ममध्ये लय गर्दी जमलं. हे बघा आज किती गर्दी जमले. अख्खा प्लॅटफॉर्म भरला आणि ती ट्रेन पण येईल, ती पण पूर्ण भरून येईल. आज लयच फायनली काय आपली ट्रेन येते 2:04 ती पण बघा 5-10 मिनटं लेट. तर बघू शकता आता आपण ट्रेनमध्ये चढलेलो आहे आणि आज किती गर्दी आहे, कारण आज पब्लिक सर्व एकाच ट्रेनमध्ये चढले, त्यामुळे आज खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये. फायनली काय आता आपण आलो कळवा स्टेशनला आणि आता 3:30 वाजलेत. तर आपण 2:04 ट्रेन पकडलेली, तर आपल्याला कमीत कमी 1.5 तास लागला कळवा पोचायला. तर आता पोचलेलो आहे आपण. आणि आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या 2 ट्रेना कॅन्सल झाल्या, त्यामुळं आज रश पण खूपच झाला. त्या ट्रेनमध्ये सर्व पब्लिक घुसली, कारण 2 तासानंतर कमीत कमी ती ट्रेन होती. तर खूपच रश त्या ट्रेनमध्ये झाला आणि गर्दी पण खूप होती. तर बसायला पण आपल्याला लेट भेटला. तर आता आपण जाऊया थोडा घरी, फ्रेश बिश होऊया, कारण मी सकाळी आज लवकर उठलेलो तर खूप थकलेलो आहे. तर थोडा वेळ आराम करू, फ्रेश होऊया, मग आपण पुन्हा भेटू थोड्या वेळाने. उठलेलो आहे संध्याकाळचे आणि आता मी झोपून उठलेलो आहे. तर कमीत कमी मी 2 तास झाला झोपलेलो. तर आता जरा बरा वाटतं, फ्रेश वाटतं आहे उठून. तर आता बघू, आता माझी मम्मी पण गावावरनं आले. तर मम्मी बोलली होती गुलाबजामुनचं आपल्या इथं हे पडलेलं पॅकेट, तर गुलाबजामुनचं आता बघू, आता पीठ आपण मळून देऊ मम्मीला, मग मम्मी बनवेल आपली. चला आता मळूया आपण पीठ. तर फायनली आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. त्याला थोडा वेळ असंच ठेवूया ढाकून आपण, आणि मग त्यानंतर आपली मम्मी बनवेल याचे गुलाबजामुन. A few moments later. तर आता फायनली मम्मीचे गुलाबजामुन बनवून झालेले आहेत. तर आता आपण टेस्ट करून बघूया कसे लागतात गुलाबजामुन. मस्त बनवले काय मम्मीने. मस्त बनवलं, खूप टेस्टी यम्मी आहे. तर चला गाईज, फायनली आता आपण व्लॉगला इथंच एंड करूया. तर आजचा दिवस बघायला गेला तर खूपच डिफिकल्ट होता, कारण आज आपल्याला बिनकाम असताना पण स्टेशनला खूप वेळ बसायला लागला. वरून ट्रेनला पण लय गर्दी होती आणि घरात पण आपण मग कॉलेजवरनं त्यामुळे लेट आलो. तर आता आपण पण मग आल्यावर मी आराम केला. मग आता आपण थोडं गुलाबजामुन बनवले. तर आजचा दिवस बघायला गेलं की एवढा चांगला नव्हता, कारण टाईम वेस्ट खूप झाला आपला आज बिनफुकटचा. तर चला गाईज, भेटूया आपण अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा असाच नवीन व्लॉगमध्ये. गुड नाईट गाईज.